नमस्कार मैत्रिणींनो, टेस्टी ट्रीट मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चिकन करी आणि सुके चिकन। चला तर मग सुरुवात करूया। चिकन मी धुवून घेतलेले आहे स्वच्छ असं। त्यातमध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे, थोडीशी हळद आणि थोडेसे मीठ टाकायचे। तर इथे मी अर्धा लिंबू घेतला आहे, तो आपल्याला पूर्ण पिळायचा आहे। मॅरिनेट केल्यामुळे चिकनचे मांस आधीच थोडे मऊ झालेले असते, त्यामुळे ते कढईत किंवा पातेल्यात शिजायला वेळ लागत नाही। यामुळे गॅस आणि वेळेची बचत होते। चिकनला मसाले लावून कमीत कमी 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवल्यास कालवण खूप चविष्ट बनते। तर मग आपण सर्वात आधी सुके चिकन करूया। तर इथे आपण सर्वात आधी कांदा भाजून घेऊया। एक छोटा कांदा मध्यम आकाराचा घेतला आहे। कांदा आपल्याला सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजायचा आहे। आता यामध्ये 1 चमचा तेल टाकत आहे मी। तर तेलात सुद्धा आपण कांदा छान भाजून घेणार आहोत आणि थोडेसे जिरे टाकले आहे, ते सुद्धा आपण त्यासोबत मिक्स करून घेऊया। ते जिरे सुद्धा भाजले जाईल त्यामध्ये। आता आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया आणि पूर्ण असं मिक्स करून घेऊया। चांगले तेलामध्ये परतून घेऊया। चिकनला आपण वाफवणार आहोत। चिकन लवकर शिजते, त्यामुळे 5 मिनिटं झाकून ठेवून आपण वाफवूया आणि पुन्हा 5 मिनिटांनी बघून पुन्हा 5 मिनिटं वाफवूया। तर हे चिकन मी 10 मिनिटं वाफवले आहेत। 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे चिकन छान असं शिजलं आहे। तर हे चिकन मी बाजूला करत आहे आणि तिथेच साईडला त्यात मसाला टाकत आहे। आता हा मसालासुद्धा एका साईडला मी छान असं परतून घेते तेलात। पूर्ण मिक्स करून घेणार आहे। थोडासा लालसर भाजला की त्यामध्ये आपण चटणी टाकणार आहोत, लाल तिखट। आता हे लाल तिखट टाकलं आहे, ते सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलात। त्यानंतर आपण यामध्ये त्या मसाल्याच्या भांड्याचं मी थोडंसं पाणी टाकणार आहे। जे मसाला लागला आहे भांड्याला त्यात थोडंसं पाणी घेऊन ते मी त्यात टाकलं आहे। तर हे पूर्णपणे मिक्स करून घेऊया आणि कमीत कमी 2 ते 3 मिनिटे आपण हे असंच ठेवणार आहोत। चिकनमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे एक अमिनो ॲसिड असतं, जे आपल्या मेंदूमध्ये हॅपी हार्मोन्स वाढवण्यास मदत करतं आणि यामुळे आपला तणाव कमी होऊन मूड चांगला राहतो। आपले सुके चिकन तयार झाले आहे। तर आपण चिकनचा रस्सा बनवायला घेऊया। सर्वात आधी आपण कांदा भाजून घेऊया। कांदा थोडासा सोनेरी भाजला की त्यामध्ये तेल टाकूया। 1 चमचा तेल टाकत आहे मी आणि त्यामध्ये कांदा भाजत आहे। आता त्यामध्ये आपण बनवलेला मसाला टाकूया, जो नेहमी आपण मटणासाठी बनवतो तो सुद्धा मी छान परतून घेत आहे। त्यामध्ये मसाला लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया। जेवढा भाजेल तेवढं त्याला तेल सुटेल। त्याला आता तेल सुटलेलं आहे। तर आपण यामध्ये चटणी टाकूया। तर इथे मी 1 चमचा चटणी टाकला आहे आणि मिक्स करून घेत आहे आणि त्यामध्ये आता मी चिकनचे पीस घालत आहे। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया। तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही पाणी वापरू शकता। तर इथे मी चवीपुरते मीठ घालत आहे आता आणि त्याला छान आता उकळी येत आहे कालवणाला। आपलं चिकन रस्सा आता तयार झाला आहे। 2-3 उकळ्या काढायच्या आहेत, ज्यामुळे आपला चिकनमध्ये टाकलेला मसाला शिजेल। 2-3 मिनिटात तो शिजून होईल चिकनचा रस्सा। तर आपलं सुके चिकन आणि रस्सा तयार आहे। सुके चिकन तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता। हसत रहा, हेल्दी खा आणि स्वस्त रहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।